नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. प्रियंकाज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपल्या प्रियंकाज किचनमध्ये भरपूर औषधी गुणधर्म असलेली कारल्याची भाजी अजिबात कडू न होता कशी बनवायची ते ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर व्हिडिओ नेहमीप्रमाणे साधा सोपा असणार आहे, त्यामुळे तुम्हाला पण आवडणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया. पाहू शकता इथे मी पावशेर कारले घेतलेले आहेत. मीडियम साईजचे 3च कारली पावशेरामध्ये बसली पहा. तर आपल्याला याचे ना असे शेंडे आणि बुडके कट करून घ्यायचे या कारल्याचे, आणि आपण जसे वांग्याला काप करतो ना अगदी त्या पद्धतीने करून घ्यायचे. तुम्हाला ह्या कारल्याच्या किती मोठ्या फुडी आवडते त्यानुसार तुम्ही ह्या फुडी करून घ्या. पाहू शकता इथे मी 2 कारले चिरून घेतलेली आहेत आणि तिसरं सुद्धा कारले चिरण्यासाठी घेतलेलं आहे. तर मी अशा थोडे मोठ्या मोठ्याच फुडी ठेवलेल्या आहेत आणि आपण 4 भागांमध्ये जसं आपण वांग कट करतो ना अगदी त्या पद्धतीने अशा पद्धतीने आळी वगैरे बघायची, खिडकी पाहायची आणि अशा पद्धतीने सर्व कट करून घ्यायची. आता बरेच जण कारलं खात नाही, कडू लागतं त्यामुळे, पण माझ्या पद्धतीने जर तुम्ही कारलं करून पाहिलं ना तर अजिबात कडू होणार नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारल्याचे अनेक गुणधर्म आहेत पहा. कारलं खाल्ल्यामुळे ना आपली पचनक्रिया सुधारते आणि कारलं हे अत्यंत औषधी गुणधर्म असल्यामुळे आपल्या शरीरासाठी त्याचा फायदा होतो. त्यामुळे कारल्याची भाजी आपल्या शरीरामध्ये आठवड्यातून एकदा तरी खाल्ली गेली पाहिजे. आता अशा पद्धतीने मी सर्व कारले नाही अशी चिरून घेतली पहा, 4 फोडींमध्ये कट करून आळी वगैरे पाहून. आता पुढच्या कृतीकडे वळूया. पाहू शकता इथे गॅस चालू केलेला आहे. गॅसवरती मी पातेलं ठेवलं. तुम्ही कढईमध्ये जरी केलं ना तरी पण चालेल. त्यामध्ये मी 1 तांबे पाणी घालून घेतले. आता त्यामध्ये आपल्याला 1 चमचा मीठ घालायचं आहे, चवीनुसारच घालायचं थोडंसं. आणि 3 लिंबाच्या फोडी मी अशा कट करून घेतल्या, छोट्या छोट्या बिया काढून त्या घालून घेतलेल्या आहेत. आणि त्यामध्ये आता आपल्याला चिरून घेतलेलं जे कारलं आहे ना ते घालून घ्यायचं. अशा मिठाच्या पाण्यामध्ये थोडंसं अर्धवट वाफून घेतलेलं कारलं आहे ना अजिबात त्या कारल्याची भाजी कडू होत नाही. आणि अशी भाजी मी बनवून मुलांच्या डब्यासाठी सुद्धा देत असते. तर मुलंसुद्धा आवडीने चाटून पुसून हा डबा फस्त करतात, अजिबात कडू होत नाही. तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा कारलं करून पहा, त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. आता आपल्याला उकळी काढायची ह्या कारल्याच्या पाण्याला आणि थोडंसं अर्धवट झाकण ठेवून, अर्धवटच झाकण ठेवायचं आणि कारलं अर्धवट शिजून घ्यायचं. इथे पहा मी अर्धवट असं झाकण ठेवलंय आणि कारलं थोडंसं अर्धवट असं वाफून घेणार आहे. तुम्हाला जर झाकण नसेल ठेवायचं तरीसुद्धा चालेल. इकडं आपलं कारलं छान असं वाफतंय. तोपर्यंत आता आपण भाजीच तयारी पाहूत. इथं भरपूर अशी कोथिंबीर मी फ्रेश धुवून चिरून घेतली पहा बारीक, ती फोडणीसाठी पण लागणार आहे. आणि इथं 3 चमचे शेंगदाण्याचा बारीक असा कूट करून घेतलेला आहे. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. 1 चमचा धना पावडर घेतलेली आहे. धना पावडर आवर्जून घ्या, ही घरगुती आहे त्यामुळे थोडी तुम्हाला अशी काळसर दिसत असेल पण छान आहे. अर्धा चमचा काळं तिखट घेतलेलं आहे, जास्त तिखट वापरत नाही मी. आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. कोथिंबीरचे देठ घेतले तिथं आणि 10-12 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि खोबरं घेतलेलं आहे. सर्वात अगोदर आपल्याला हे झालं सर्व साहित्य भाजी बनवण्यासाठी. तर आपल्याला अगोदर वाटण बनवून घ्यायचे पहा. तर आपण जे लसणाच्या पाकळ्या आणि लसूण घेतलेलं आहे ना या सर्वाचं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला फोडणीसाठी. तर जाडसर असं पाणी न टाकता आपल्याला हे वाटण बनवून घ्यायचं आहे. पाहू शकता मी अशा पद्धतीने पाणी न टाकता वाटण बनवले खोबऱ्याचं, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर देठ घेतले त्याचं. आता हे आपण साईडला ठेवून घेऊ. तर आता भाजीसाठी आपल्याला काय करायचं, जे मसाला आपण भरणार आहोत ना कारल्यामध्ये, तर त्यासाठी मी शेंगदाण्याचा कूट घालून घेतला आहे. चवीनुसार घेतलेलं मीठ घालून घेतलेलं आहे आणि जो मसाला घेतलेला आहे ना तो घालायचा. थोडीशी कोथिंबीरीची फ्रेश अशी पानं काड्या घालायच्या आणि थोडंसं अर्धा चमचा इतकं तेल घालायचं. आणि थोडंसं आपल्याला फक्त चालू बंद करत अर्धा मिनिटच फिरून घ्यायचं, थोडंसंच फिरून घ्यायचं, कारण शेंगदाणे आपण बारीक केलेले आहेत. तुमचे जर बारीक केलेले नसेल तर तुम्ही थोडंसं छान वाटून घ्या, पण पाणी अजिबात आपल्याला यामध्ये घालायचं नाही. पाहू शकता इथे मी पाणी न टाकता वाटलेलं आहे आणि असं डिशमध्ये काढून घेतलं. तर पहा एक जीव असं आपलं हे जे आपण स्टफिंग भरणार आहोत ना, मसाला भरणार आहोत ना कारल्यामध्ये, तो छान असा तयार झालेला आहे. पाणी अजिबात घालायचं नाही. आता पुढच्या कृतीकडे वळूया. पाहू शकता इथे मी कारलं असं अर्धवट असं शिजवून घेतलंय पहा. जास्त नाही शिजवायचं आपल्याला, अर्धवट असं शिजलं की आपल्याला हे कारलं आहे ना असं काढून घ्यायचं, गॅस बंद करायचा
आणि हे कारल्याच्या फोडी सर्व अशा काढून घ्यायच्या. जर जास्त आपण मऊ असं कारलं ह्यामध्ये पाण्यामध्ये जर शिजवलं ना तर मग हे जे गुणधर्म असतात, जीवनसत्व जे असतं ना, ते सगळं पाण्यासोबत निघून जातं. आता आपल्याला ह्या लिंबाच्या फोडीसुद्धा अजिबात टाकून द्यायच्या नाही, त्यासुद्धा घ्यायच्या भाजीमध्ये. खाताना ना एकदम मस्त लागतात. तर ह्या सर्व फोडी आपण अशाच काढून घेऊ. हे पहा, सर्व फोडी मी इथे काढून घेतल्यात. आणि लिंबू आणि मीठ, थोडंसं मीठ आणि लिंबू टाकायला तुम्ही अजिबात शिजताना विसरू नका. ही महत्त्वाची टिप्स आहे. यामुळे ना अजिबात कारलं कडू होत नाही. आता आपण काय करायचं, हे सर्व घेतलेले जिन्नस आहे ना ते आता भरून घ्यायचेत आपल्याला. तर तुम्ही पाहू शकता इथे मी अशा पद्धतीने ह्या फोडी घेतलेल्या आहेत ना, यामध्ये जो मसाला आपण तयार केलेला आहे ना हा भरून घ्यायचा. म्हणजे आपल्या फोडी ज्या आहेत ना खाताना ना अजिबात पानचट लागत नाहीत आणि व्यवस्थित असे कारल्याची भाजी बनते. तर अशा पद्धतीने मी सर्व फोडींमध्ये हा मसाला आहे ना व्यवस्थित असा भरून घेणार आहे. पहा असा. आणि पाणी न टाकता फक्त आपण थोडासा तेल टाकून हा मसाला बनवलेला आहे, त्यामुळे अजिबात तो सुटत नाही. आता अशा पद्धतीने सगळा मी भरून घेणार आहे. आता इथे मी सर्व फोडींमध्ये असा मसाला भरून घेतलेला आहे. थोडासा मसाला उरला आहे तो आपण फोडणीमध्ये वापरू. आता भाजी फोडण्यासाठी घ्यायची. तर सर्वात अगोदर मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि अर्धा चमचा आपण अगोदरच घातल्यामुळे 2च चमचे घातले. तुम्हाला किती भाजी बनवायची त्यानुसार तुम्ही मसाला किंवा कारली, शेंगदाण्याचं कूट हे सर्व जिन्नस घेऊ शकता. आता दुसरं म्हणजे आपल्याला थोडासा रस्सा बनवायचा आहे ना, त्यासाठी मी 1 ग्लास पाणी गरम करण्यासाठी दुसऱ्या पातेल्यामध्ये साईडच्या गॅसवरती ठेवलेलं आहे. आता आपली फोडणी बसेपर्यंत पाणी व्यवस्थित असं गरम होतं. कुठल्याही रस्सा भाज्यांना आहे ना अजिबात गार पाणी वापरायचं नाही, त्यामुळे आपल्या भाज्यांची चव बिघडते. गरमच पाणी वापरायचं, त्यामुळे भाजीला तरीसुद्धा छान येते आणि भाज्या चविष्ट बनतात. आता तेल असं छान असं तापलेलं आहे. त्यामध्ये आपण जो लसूण, खोबरं आणि कोथिंबीर देठाचं वाटण केलं आहे ना ते घालून घ्यायचं. फोडणी भाजीला व्यवस्थित बसली तर भाजी चविष्टच बनते. आता छान हे असं परतून घ्यायचं. बरेच जण कारलं कडू लागतं त्यामुळे त्याची भाजी खात नाही, पण आमच्या घरामध्ये कारल्याची भाजी सगळ्यांनाच आवडते, अगदी मोठ्यांपासून मुलांपर्यंत. ही भाजी अशी भाजी बनवून मी मुलांच्या डब्यासाठी सुद्धा देत असते. तर अगदी मुलं चाटूनपासून ही कारल्याची भाजी फस्त करतात. अजिबात कडू नाही झाल्यामुळे ही भाजी संपत असते. त्यामुळे तुम्ही पण नक्की एकदा माझ्या पद्धतीने अशी कारल्याची भाजी करून पहा. अगदी न खाणारे सुद्धा आवडीने खातील अशी ही कारल्याची भाजी बनते. तर छान असं खोबरं, कोथिंबीर आणि लसूण आपण परतून घेतलेला आहे. आता त्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची, घेतलेली हळद पावडर घालायची, गॅस मिडियमच ठेवलेला आहे आणि धना पावडर घालून घ्यायची. हे आपल्याला सर्व फोडणीमध्येच घालायचं. अशा पद्धतीने जो शिल्लक राहिलेला मसाला आहे ना तो सुद्धा घालून घ्यायचा. साईडच्या गॅसवरती पाणी गरम झालेलं आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी आपल्याला या मसाल्यांमध्ये आणि ह्या फोडणीमध्ये घालून घ्यायचं. म्हणजे आपले जे मसाले आहेत ना ते करपत नाहीत. गॅस मिडियमच ठेवलेला आहे. साईडच्या गॅसवरती पाणी गरम झालेलं आहे, गॅस बंद केलेला आहे. आता छान असं याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. पाहू शकता आपल्या मसाल्यांना ना एकदम मस्त असं तेल सुटलंय. थोडंसं गरम पाणी टाकल्यामुळे काय होतं, मसाले ना अजिबात जळत नाहीत आणि छान असं तेल सुटतं. आणि तेल सुटल्याच्या नंतर आपल्याला हे जे आपण भरून घेतलेले कारले आहेत ना फोडी कारल्याच्या त्या घालून घ्यायच्या आणि छान अशा या मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायच्या. सगळीकडनं असं एकसारखं हलवायचं आणि मिक्स करून घ्यायचं. आणि मिक्स झाल्या की आपल्याला लगेच त्यामध्ये जे आपण गरम पाणी करून घेतलेलं आहे ना ते घालून घ्यायचं. आता तुम्हाला किती रस्सा भाजी बनवायची त्याच्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता, किंवा तुम्ही नुसतं असं थोडंसं अंगापुरतं पाणी टाकून थोडंसं शिजवून जरी घेतलं ना तरी पण चालेल. पण माझ्या मुलांना असं थोडंसं सरबरीत रश्श्याची भाजी कारल्याची खूप आवडते, त्यामुळे मी तशा पद्धतीने बनवणार आहे. आता मी 1 ग्लास पाणी टाकून घेतलंय. तर गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला लगेच उकळी येते. छान अशी दणदणून उकळी आली की कमी गॅस करायचा आणि 5 मिनटं कारलं मऊ शिजेपर्यंत मस्त असं शिजवून घ्यायचं. आता उकळी आली, गॅस कमी करणार आहे आणि झाकण न ठेवता मी असंच कारलं मस्त असं शिजवून घेणार आहे. तुम्हाला जर लई वाटलं तर थोडंसं असं अर्धवट झाकण ठेवून कारलं मस्त असं मऊ शिजवून घ्या. पाहू शकता इथे मी 5 ते 6 मिनटं मस्त मिडियम गॅसवरती कारल्याची भाजी छान अशी शिजवून घेतलेली आहे. अशा पद्धतीने मऊ असं कारलं शिजलंय. पहा एकदम बोटावरती मॅश केलं की पटकन होतंय. अशा पद्धतीने मऊ असं कारलं शिजवून घेतलेलं आहे आणि आपल्या कारल्याला पाहू शकता तरीसुद्धा एकदम सुंदर आलेली आहे.
आणि कारल्याची भाजी छान अशी झालेली आहे. आता तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने कारल्याची भाजी जर बनवली तर अगदी न खाणारे सुद्धा आवडीने खातील अशी ही कारल्याची भाजी आहे. अजिबात कडू होत नाही आणि तुम्ही सुद्धा एकदा अशा पद्धतीने नक्की करून पहा. ही भाजी तुम्ही ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ली तर अप्रतिम चवीची अशी लागते, पण आवडत असल्या चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता. आता आपण गॅस बंद करून घेऊ. तर तुम्हाला माझी कारल्याची भाजीची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन साध्या सोप्या रेसिपी येत राहतील आणि तुम्हाला पाहायला मिळतील. अशाच एका छानशा आणि छोट्याशा रेसिपीसोबत मी तुम्हाला भेटणार आहे. तोपर्यंत वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद. सगळ्यांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.